हाय करणार हाय. तर बघा आज आहे माझा दादा माझ्यासोबत, म्हणजे माझे वडील, मी त्यांना दादा म्हणते. तर हाय हाय हॅलो नमस्कार, मी सीता पिक्चर ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत. कशा आहात? मस्त ना? मी पण मस्त आणि मजेत. तर बघा आज पण आलेले रानामध्ये आणि आम्हाला आज शोधायच्यात रानभाज्या भेटतात का नाही मला माहिती नाही आहे, पण मग हे श्रावण महिन्यामध्ये भाज्या बघू बरं किती सापडतात हे आम्हाला, कारण श्रावण महिन्यामध्ये काही काही भाज्या येतात ना. तर मग जेवढं भेटतील तेवढं दाखवायचा प्रयत्न करील. आणि इथं आम्ही आलेलो होतो तर आई मला म्हणत होती का म्हणे काल इथं वाघ होता, आम्ही पहाटे म्हणे 6 वाजता वाघ आलेला होता. तर तुम्हाला इथं पाठीमागं झाप दिसतोय का? तर त्या झापाच्या वरती एक आंब्याचं झाड आहे, त्या आंब्याच्या झाडापाशी होता आणि घुरकत चालला होता. तर मग ते आम्ही 6 वाजता उठलो होतो तर ते आवाज यायला लागला ना, मग ते आत घरातच बसून राहिलो होतो. तर इतकी भीती राहते. आणि ह्या दिवसामध्ये कसं तर वाघ नाही का शिकारीसाठी येत राहतो ना, त्याच्यामुळं पण मग कसं माणसांना भीतीच राहते नाही का. तर त्याची लय काळजी घ्यावी लागते. त्याच्यामुळं आता आम्ही पण अंधार पडायच्या आतमध्ये आम्ही घरी जाणार आहे निघून. मला पण लय भीती वाटते वाघाची. तर चला जास्त वेळ न घालवता चला आता करून घेऊ आता भाजी शोधायला जाऊया. दादाला जोडी घेऊन आलेलो आहे, विळा पण आणलेले म्हणजे कळते. बघू आता काय भेटते काय नाही ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि माझ्या चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि हाईप करायला विसरू नका. तर चला जाऊया. चल दादा, मच्छर पण लय येते, चावला मला. कार दादा बघा पाऊस पडलाय ना आता. पाऊस पडला पण ते पाणी तुम्ही घेऊन इकडे. हा ना, मूर पडले का? मूर पडली, हा मुरदार पाहिजे. आपण आलोय आज रानामध्ये, पण आज भाज्याच नाही भेटल्या. आता कोणती भाजी भेटेल? पैबा तुला येईल ती कर. हा का? गोमेट श्रावण महिन्यामध्ये दादा कोणत्या भाज्या राहते ते? काय रे दादा, श्रावण महिन्यामध्ये कोणत्या भाज्या राहते ते? गोमेट राहत्यात. हा आणि मला नाही मग सांगता ना. हा का? तेवढंच माहिती आहे का तुला? मग आता कोणती भाजी शोधायची? शोध ना आता, तू कोणती शोध ती आता तू सांग आता. हा येडे बांबूची. दादा भाज्या पण भेटल्या नाही, आता कोणती भाजी घ्यायची? चला बघू बापू, इकडं हाय बांबूची. बांबूची भाजी करते ती? मग खात्या ती. बांबूची म्हणजे कशी आहे? आता एवढे मोठे मोठे कोंब येतोय खाली. कोंब येत आहे? हा श्रावणमध्ये. श्रावण महिन्यामध्ये येते का? चल बरं बघूया आहेत का नाही. इथं नाही बाई, खाली नाही आहे इथं. इथं नाही आहे? नाही आहे, नाही इथं. आता इथं नाही आहे ना. चला अजून बघ शोधूया. दादा तू इथं पाय, मी इकडं दुसरीकडे पाहते बरं. आहेत का कोंब? हा दादा मला कोंब भेटलाय. कुठे भेटला? हवे हाय इथं बघायला ये ना. काडी घेऊन येऊ का? काडी घेऊन खाली कोरायला. हा आण ना, काडी आण. तर बघा मला कोंब पण भेटलेले बांबूचा. तर आमच्याकडे ना याला येळू म्हणते ते.
तुम्ही बघितले का एवढी मोठी कधी आळवड? आळवडीचा डाग जंगलच आहे. आळी निघून गेल्यावर काही आळी मालते हम्म. कुठं समजते नाही रे दादा, निघते का नाही नाही गेली निघून. आळी नाही हम्म. अशी राहते का? हा हा. दे काठी माझ्याकडं. मस्त कोंब भेटलाय ना आपल्याला, एकदम कवळा कवळा आहे. कर दादा. मैदानात भेटला. हा मैदानात भेटला ना. निघल का तसा? मग बापरे. जरा असं तोडून घ्यायचा. तरी इकडे जागाच नाही ना. हळू बर का. अतिशय हा याचीच का? खाली नाही ना, चीज कर रे ते. खाली आहे असं वाटते. बघा तर एक भेटलेलं आहे आणि अजून एक दिसलंय बरं का मला. मी ते आतमध्ये लय छोट आहे त्या, बारीक आहे लय. ते नसेल घेत दादा. इकडे खाली आहे ना थोडं. तू खायला नाही नाही अजून मी आज आताच पहिली. तर बघा पाऊस पण चालू आहे, सारखा पाऊस येत आहे आणि आता आम्हाला एक कोंब सापडलंय बघा. एवढं तोडून घेतलेले. तोडायला लागला, थोडासा तुटला होता ना, मग ते तोडून घेतलं बघा. तर चला अजून एक शोधूया, अजून एखादा असला का मग चांगली भाजी होईल. मला येऊ दे दादा. ते काय आता नाही तुटत. हा का? चला आता इथं पुढे जाऊ. अजून कुठे भेटतंय बघा ना. तो मोठा थोडीचा का मोठा? कोणता? तो मोठा बघू बरं. अजून एखादा बघू ना. चल दादा, कुठं दिसला का तुला अजून एखादा? इथं खाली आहे ना. कुठं कुठं पाहिला आता? आहे ना. त्या बघ तिथे पण आहे. तो मोठा आहे, तो का मोठा आहे. निभार होऊन गेला. निवार झाला. मग हे बघ इथं, हे बघ ना इथं, हे आहे ना. हा तर बघा आम्हाला इथं पण एक भेटलेले. आता हा पण आम्ही काढून घेतो. दादा दर कडे काढ. छत्री घेऊ का? दर दे इकडं. सरका दर. कोरड्यांच्या इकडे आलो जात नाही आम्ही तसंच. नाही तेवढंच बरं का, तेवढंच राहते वरचाच. काय हा का? चला आता बांबूचे कोंब नाही का, जरा लय माती लागलेली, आता धुवून घेते हे चांगलं स्वच्छ पाण्याने. दादा हे घे. नाही हे तोडून घेऊ. काय खाय का नाही बोले? नाही हा नाही चालणार. हा काय इथे निवडून गेलाय. नको घेऊ मग. नको नको निवडून गेलाय तो आहे ना. तर बघा इथं पण एक बांबूचा कोंब आहे बरं का, पण याला मोठं झालेलं आहे. यांनी भर झाला असेल त्याच्यामुळे याची भाजी नाही होणार. कवळी कवळी लागत येते एकतर आपल्याला त्याच्यातलं. तर बघा 2 कोंब भेटलेले ती बांबूचे. तर मग याची ना भाजी केली जाते. ती मी याची भाजी बनवून दाखवणार आहे तुम्हाला. त्याआधी तुम्हाला हे बांबूच्या कोंबांचे फायदे सांगते. या कोंबांच्या भाजीमध्ये ना भरपूर सारे फायबर असते ती, त्याचबरोबर खनिजे, जीवनसत्व, परत व्हिटॅमिन ई असतं, व्हिटॅमिन बी असतं. त्याचबरोबर ज्यांना कोणा मुतखड्याचा त्रास आहे ना, तर ही भाजी अवश्य खावी, त्यामुळं आपल्याला आराम भेटतो. त्याचबरोबर पूर्वीपासून ना बाळंतीण बाईला ही भाजी खायला द्यायची. तर मला एवढंच माहिती आहे. तुम्हाला अजून काही माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
तर चला आता जाऊया घरी. तर आता मी बांबूच्या कोंबाची भाजी बनवणार आहे. तर याला इंग्रजीमध्ये ना बांबू शूट असं म्हणतात ती. आणि याचं हे वरचं आवरण नाही काय आहे, तर हे काढून टाकायचं. हे कडक आहे ना, तर आतमध्ये आपल्याला कोवळं कोवळं आहे ना ते घ्यायचे. तर बघा हे असं काढून घ्यायचं. आणि हे बांबू नाही का, तर एका दिवसामध्ये ना 5 सेंटीमीटर इतकं वाढतं. तर बघा हे काढून घ्यायचं असं. आणि आपल्याला याच्यातला कवळा भाग नाही काय ते घ्यायचं. तर बघा किती कवळ आहे. तर हे घ्यायचं आहे आपल्याला एकदम कवळी कवळी. आता याचीच आपण भाजी बनवणार आहे. तर चला आता हे वरचं तर मी याचं आवरण काढून घेतलेलं आहे, म्हणजे याची वरची साल काढून घेतलेले. आता इकडली पण काढून घेते, कारण 2 कोंब आणले होते ना मी. तर हे खालचं निबर जे भाग आहे ना ते कापून टाकायचं. तर बघा हे कवळच आहे, तर हे मी ठेवणार आहे. आता इकडलं आहे बघा, इथं हे निबर आहे ना, तर मग इथून कट करते. तर बघा हे निबर भाग काढून टाकले. तर आता याच्याला ना बारीक बारीक तुकडे करून घेते. तर आपल्याला भाजी बनवायची का अजून काय बनवायची त्याच्यानुसार आपण कट करून घ्यायचे. तर मी याची ना भाजी बनवणार आहे. तर बघा मी अशा प्रकारे कापून घेते. याचे कटलेट पण करतात ती. त्याचबरोबर असं फ्राय नाही का, आपण कसं मच्छी फ्राय ते काय करतो, तर तशी पण करते ती. हे फ्राय पण करते ती. तर मी आज मस्त भाजी बनवणार आहे. कोबूची भाजी कशी करते ना तशीच करणार आहे मी, एकदम साध्या पद्धतीने. आणि तुमच्याकडे पण ही भाजी कशी करतात ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी कशी बनवते आपला पूर्ण व्हिडिओ बघा. तर या भाजीला ना जरा उग्र वास आहे, तर त्यासाठी ना 4 ते 5 तास ना भिजत ठेवायची. आणि मगच ही चांगली व्यवस्थित धुवून मग पिळून मग परत उमवायला ठेवायची. आणि मग परत उमून झाल्यानंतर मग ती पिळून घ्यायची आणि मग त्याची भाजी बनवायची. म्हणजे उग्र वास पण जातो, जर कडू असेल तर कडूपणा पण निघून जातो, परत तुरटपणा पण निघून जातो. तर आता मी ना ही भाजी कापून घेतलेली आहे. तर आता मी ही भाजी भिजत ठेवणार आहे. तर बघा भाजी पण कापून घेतलेली आहे. तर आता ही भाजी ना म्हणजे तुम्हाला जर वाटलं ना तर ही पूर्ण रात्रभर पण भिजत ठेवू शकता, मग सकाळशी करायची. चला आता मी पहिला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने मस्त धुवून घेते. त्याचं पाणी काढून घेते, अजून 2-3 पाण्याने मस्त धुवून घेते. तर आता ना हे 4 ते 5 तास ना पाण्यातच ठेवते ही भाजी आणि मग बनवूया भाजी. तर 4 ते 5 तास झालेले ते बघू शकता.
चला आता याच्यातलं पाणी काढून घेते, परत अजून 1 ते 2 पाण्याने चांगलं धुवून घेते. धुवून आणतात ही भाजी. तर बांबूची भाजी चांगली धुवून घेतलेली आहे. तर आता पाणी पण गरम व्हायला ठेवलेलं होतं. तर आता भाजी टाकून घेते. तर भाजी पण शिजले. तर आता मी ना काय करते, पहिलं कांदा कापून घेते, कारण आपल्याला भाजी बनवायची आहे ना. तर मग त्यासाठी मी कांदा आणि लसूणच घेते. आणि आपल्याला काही मसाले लागणार, पावडर मसाले, तेल आणि मीठ एवढंच लागणार आहे. तर चला पहिलं मी कांदा कापून घेते. तर हे बांबूचे कोंब नाही का, याची भाजीमध्ये ना, तर याच्यामध्ये वाटाणा नाही का, असा हिरवा वाटाणा किंवा काळा वाटाणा नाही का, भिजवून आणि शिजवायचा आणि मग तो टाकायचा या भाजीमध्ये. तर लय भारी भाजी लागते. त्याचबरोबर याच्यामध्ये ओलं खोबरं पण टाकते ती बांबूच्या भाजीमध्ये. तर बघा कांदा पण कापून झालेला आहे. तर चला लसूण पण जरासा मी असा सुरीच्या साह्याने जरा ठेचून घेते. तर लसूण जरासा असा मोठाच ठेवायचा, म्हणजे भाजीला लय भारी टेस्ट येते. तर ही बांबूच्या कोंबांची भाजी ना शक्यतो कुकरलाच लावायचा, म्हणजे 4-5 शिट्ट्या घ्यायच्या चांगल्या. आणि अशी जर शिजवायची असेल ना तर लय वेळ जातो, म्हणजे बराच वेळ लागला आम्हाला. त्याच्यामुळं बाकीचे आमची नेहमी कामं पण झाले. त्यानंतर मग आता ही भाजी करायला लागली. त्यामुळं ना ही भाजी शक्यतो कुकरलाच लावा, म्हणजे लवकर होईल. तर चला भाजी शिजलेली आहे, कारण मी अशी शिजवलेली आहे. आणि चुलीवर शिजवायला नाही का वेळच लागतो, कारण जाळाचं कसं कमी जास्त होत राहतं ना, त्याच्यामुळं. तर चला शिजलेले तुम्हाला दाखवते शिजले का नाही. बरं नाही शिजलेले, मस्त शिजले आता. तर चला काढून घेते. तर चला आता काढून घेते आणि पाण्याला निथळून घेते, कारण आपल्याला भाजी ना पिळून घ्यायची. तर चला आता भाजी पण थंड होते तोपर्यंत मी कांदा तळून घेते. तर चला तेल टाकून घेते कढईमध्ये. तेल पण तापलेले, आता मोहरी टाकून घेते. मोहरी तडतडायला लागली का मग जिरं टाकून घेते. जिरं पण चांगलं भाजले, आता लसूण टाकून घेते. लसूण पण चांगलं भाजून घ्यायचं. लसूण पण परतले, आता कांदा टाकून घेते. कांदा पण चांगला परतून घ्यायचा. तर
कांदा पण चांगला परतले. आता लाल तिखट टाकून घेते, घरचा मसाला आणि हळद टाकून घेते. मिरची थोडी ना, थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे मसाले जळणार नाही. मस्त परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत. चवीपुरतं मीठ टाकून घेते. आपण मस्त हलवून घेते आता सगळं. तर बघा चांगलं तेल सोडलेले मसाल्याने पण. तर चला आता आपण आपली भाजी पिळून घेऊया. तर बघा बांबूच्या कवळ्या कोंबांची भाजी. तर आता ही मी शिजून घेतलेलं होतं. आता ही पिळून घेते. असं सगळं पाणी काढून घ्यायचं. चला आता ही टाकून घेऊ भाजी. पिळून घेतलेली आता भाजी टाकून घेते. बऱ्याच साऱ्या अशा रानभाज्या आहेत ना, ते शिजूनच मगच ह्या भाज्या केल्या जातात. आणि रानभाज्या पण जास्त प्रमाणात खाऊ नये, कारण त्याचे दुष्परिणाम पण लगेच दिसते ते. त्याच्यामुळे ना मापात खायच्या. तर भाजी पण झालेली आहे. आता कोथिंबीर टाकून घेऊ. कोथिंबीर टाकते ना, तर याच्या ओलं खोबरं नाही का, ते पण टाकू शकतो. एखादं कडधान्य पण टाकू शकतो, पण म्हणजे शिजून आणि मग नंतर मग टाकायचं त्याच्यामध्ये. तेव्हा भाजी भारी लागते याच्यामध्ये कडधान्य काही टाकलं. तर बघा भाजी पण झालेली आहे. भाजीचा वास लय भारी येतो. चला काढून घेते ताटामध्ये. तर चला आता मी भाजी खाऊन दाखवते कशी झाले ते पण तुम्हाला सांगते. खूप छान झाले, लय भारी लागते. तुम्ही पण नक्की बनवून बघा अशी भाजी. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आणि चॅनल असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.